नमस्कार मित्रांनो. डिसेंबरच्या 7 तारखेला मकर राशीच्या 7व्या स्थानात भ्रमण करणारा मंगळ हा वक्री होणार आहे. याचप्रमाणे मकर राशीच्या पंचमात असणारा जो गुरु आहे तो सुद्धा वक्री आहे. मकर राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह ज्याला आपण राजयोगकारक ग्रह शुक्र हा मकर राशीमध्येच जवळजवळ 3 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत असणारे त्याचे बरेचसे शुभ परिणाम सुद्धा तुम्हाला अनुभवास येतील. हे जे ग्रह आहेत त्याचे परिणाम त्याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे परिणाम नेमके तुमच्या राशीवर कशा प्रकारे होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो मार्गी आहे आणि तुमच्याच राशीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे शुक्र जो ग्रह आहे हा जवळजवळ 3 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे बुध जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय तो वक्री आहे, मात्र 16 तारखेनंतर तो सुद्धा मार्गस्थ होणार आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे रवी जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 16 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं जे शरीर स्वास्थ्य आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. गेल्या महिन्यामध्ये किंवा गेल्या 15 दिवसामध्ये थोडंसं मानसिक तणाव तुम्हाला जाणवलेला असेल तर त्या संदर्भात तो जो मानसिक तणाव आहे तो सुद्धा साधारण 17-18 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. त्याच्या संदर्भात काळजी करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे शुक्र जो ग्रह तुमच्याच राशीमध्ये या महिन्याच्या बऱ्याचसा कालावधीकरता भ्रमण करण्यात येणार, त्यामुळे तुमचा जो मूड आहे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर साधारणतः हा महिना तुमच्यासाठी बराचसा चांगला जाईल साधारण नोव्हेंबर महिन्याची तुलना केली तर. फक्त इथे एकच गोष्ट आहे, तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणारा जो रवी आहे साधारण तो 16 तारखेनंतर भ्रमण करणार आहे. त्या दरम्यान तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहा, तीच एक गोष्ट आहे. परंतु बाकी जर का सांगायचं झालं तर स्ट्रेस टेन्शन या महिन्यात तसे काही येणार नाही. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमचा जो धनेश आहे द्वितीय भावाचा स्वामी शनी जो की धनस्थानामध्येच भ्रमण करतो आहे तो मार्गी सुद्धा आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय 3 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत. आणि राशीचा जो अष्टमेश आहे रवी जो की तुमच्या लाभ आणि व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो लाभेश आहे रवी मंगळ जो की तुमच्या सप्तम स्थानामध्येच भ्रमण करणार आहे 7 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर अतिशय उत्तम असणार आहे. कारण राजयोगकारक ग्रहच तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, त्याच्यामुळे अर्थार्जनाच्या बाबतीत काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील, काही चांगल्या संधीसुद्धा मिळू शकते. नेहमी जे होणारे तुमची गुंतवणूक आहे ती व्यवस्थित प्रमाणात राहील आणि तुमचं जे इन्कम आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही समाधानी असाल. आणि खास करून तुमची जी रास आहे ती थोडीशी प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे पैशाचं गणित जर व्यवस्थित जुळलं तर तुमचा मूड खूप चांगला असतो. तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. थोडंसं जे खर्च असेल त्याबद्दल थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये आर्थिक स्तर अतिशय उत्तम राहील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड या महिन्यामध्ये सक्सेसफुल होतील आणि त्याचा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा आउटपुट मिळू शकेल. तर आर्थिक स्थैर्य हे नेमकं या महिन्यामध्ये उत्तम असणार आहे. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो 8 तारखेनंतर वक्री सुद्धा होणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये 8 तारखेनंतर डोकं वर करू शकतील, तिथे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे 3 तारखेपासून ते जवळजवळ 28 तारखेपर्यंत. आणि राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरु आहे तो वक्री आहे. मात्र जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल अतिशय उत्तम प्रकारे आजचा हा जो संपूर्ण जो महिना आहे डिसेंबरचा तो जाणार आहे. दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे ते खूप चांगलं राहील. जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा कालावधी अतिशय चांगला राहील. याचप्रमाणे जर गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. आणि जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे डिसेंबरचा तो उत्तम असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवन. या महिन्यामध्ये वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये मंगळ भ्रमण करतो आणि तो आता 7 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे.
वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये हाच काय जो भाग आहे तो तुम्हाला थोडासा त्रासदायक होऊ शकेल. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. करिअरच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारे बराच कालावधी करता, तर एकंदरीतच तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. त्याचप्रमाणे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घ्या आणि ते सक्सेसफुल सुद्धा होताना दिसेल. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भामधले काही चांगल्या संधी तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतील की ज्या पॉझिटिव्ह असते. त्याचप्रमाणे जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबरचे तुमचे जे इंटरॅक्शन असेल ते सुद्धा चांगल्या तऱ्हेचे दिसून येतील. तर एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राशीकरता जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध थोडेसे टोकाचे होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी संपूर्ण जो कालावधी आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. त्यानंतर आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनामध्ये ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणी योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या मनातल्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षाची पूर्ती या दरम्यान होईल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. ज्या गोष्टी तुम्हाला त्याच्या त्या संदर्भातले काही चांगले आस्पेक्ट्स तुमच्या समोर येतील, ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येते. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ मिळतील. अचानकपणे काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असते. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो रवी तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा जो केंद्रयोग आहे आर्थिक संदर्भात थोडी काळजी घ्या. म्हणजे जे तुमची गुंतवणूक आहे किंवा कागदोपत्री व्यवहार त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. जे तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्याबरोबर मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येतील. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार या दरम्यान टाळणं गरजेचं राहील. दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. हा जो प्रतियोग आहे तो थोडासा महत्त्वपूर्ण आहे. तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा शुक्र आणि सप्तमात भ्रमण करणारा मंगळ जो की वक्री असेल, दोघांचा प्रतियोग साधारणतः तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण करू शकेल. याचप्रमाणे यांच्या म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं या दरम्यान महत्त्वपूर्ण राहील. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट किंवा योग आहे हा थोडासा तुम्हाला या महिन्यामध्ये त्रासदायक वगैरे ठरू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी वेळात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग. लक्षात घ्या, भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे व्यवहार या दरम्यान करू नका. म्हणजे कागदोपत्री व्यवहार असेल, कमिटमेंट प्रॉमिस असेल, काळजी घ्या. आणि स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान थोडंसं चिटिंग वगैरे होणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. काय तुम्हाला वाटलेली संधी हे प्रलोभन असू शकेल आणि त्याचा त्रास तुम्हाला पुढच्या जीवनात होऊ शकेल. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम आणि अत्यंत शुभफलदायी हा योग असणार आहे. तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा शुक्र आणि पंचमात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा परस्पर त्रिकोण योग करणारा अतिशय उत्तम असणारा. तुमचा जो मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल या दरम्यान खूप चांगली राहील. तुमची अडकलेली कामं पूर्ण होते. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील आणि नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा कालावधी किंवा हा जो योग आहे अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी बुधाचा केंद्रयोग असणार आहे. पैशाच्या संदर्भातले व्यवहार टाळा, मोठे व्यवहार करू नका आणि भावनेच्या आहारी जाऊन चुकीच्या गोष्टीच्या मागे धावू नका. दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, वक्री येऊन तुमच्या चतुर्थात येईल आणि त्याबरोबर तुमच्याच राशीचा जो शुक्र आहे हा केंद्रयोग करेल. तर या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. साधारणतः तुमच्या भावभावनेचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातल्या जे व्यक्ती असतात त्याच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. थोडंसं सतर्क राहा आणि अंडरस्टँडिंग वगैरे चांगली ठेवा. या महिन्यामध्ये एकूण अमावस्या तर 2 तारखेला येणार आहे. पहिली जी अमावस्या आहे ती 1 तारखेला असेल, दुसरी जी आहे ती 30 तारखेला असेल आणि पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. तर या मे महिन्याचा साधारणतः 1, 15 आणि 30 या 3 दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा कोणाच्यावर जास्त विश्वास ठेवून गोष्टी करणं हा प्रकार करू नका. वादविवादात अजिबात जाऊ नका.
तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.